पुढे जाऊया पुढची महत्त्वाची बातमी। बोपोडी ॲग्री डिपार्टमेंटच्या जमीन प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते। या जमीन प्रकरणामध्ये अमेडिया आणि शीतल तेजवानी यांचा संबंध नाही असं पोलीस म्हणतात। देवेंद्र गावंडे यांच्या आरोपांना पुणे पोलिसांचं उत्तर येत आहे। बोपोडी आणि मुंडवा घोटाळ्याची एकत्र तक्रार दिली आहे। महसूल विभागाने सगळे आरोपी एकाच फिर्यादीत घेतलेले आहेत। दिग्विजय पाटील, अमेडिया, तेजवानी, येवले तहसीलदार हे आरोपी आहेत। तर बोपोडी प्रकरणामध्ये गावंडे, विद्वांस एकबोटे तसंच येवले तहसीलदार हे आरोपी आहेत। महत्त्वाची अपडेट समोर येते। या जमीन प्रकरणामध्ये अमेडिया आणि शीतल तेजवानी यांचा संबंध नसल्याचं पोलीस म्हणतात। देवेंद्र गावंडे यांच्या आरोपांना पुणे पोलिसांचं उत्तर समोर आलेलं आहे। बोपोडी आणि मुंडवा घोटाळ्याची तक्रार एकत्र दिलेली आहे। तसंच महसूल विभागाने सगळे आरोपी एकाच फिर्यादीत घेतलेत। दिग्विजय पाटील, अमेडिया, तेजवानी, येवले तहसीलदार हे आरोपी आहेत। या क्षणाची महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। बोपोडी ॲग्री डिपार्टमेंटच्या जमीन प्रकरणात ही मोठी अपडेट म्हणावी लागेल। वैभव, आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। वैभव, या जमीन प्रकरणात अमेडिया आणि शीतल तेजवानी यांचा संबंध नाही असं पोलीस म्हणतात। या सगळ्या प्रकरणामध्ये महसूल विभागानं खडक पोलीस ठाण्यामध्ये जो गुन्हा नोंदवलेला होता, तहसीलदार प्रवीणा बोर्डे जे आहेत यांनी जो गुन्हा नोंदवलेला होता तो एकत्रित गुन्हा महसूल विभागाकडून सूर्यकांत येवले यांच्या 2 गफलतींच्या विरोधामध्ये नोंदवण्यात आलेला होता। ज्यातला एक विषय हा मुंडव्याचा आहे, ज्याच्यामध्ये अमेडिया, दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यासह सूर्यकांत येवले हे आरोपी आहेत। तर दुसरा महत्वाचा विषय जो आहे तो बोपोडीचा एकाच गुन्ह्यामध्ये घेतलेला बोपोडीच्या भूखंडाचा गोंधळ जो आहे, ज्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर विभागाच्या जमिनीवरची नावं जी आहेत ती त्याच्यामध्ये खासगी व्यक्तींना त्याचे हक्क जे आहेत ते दिल्याचा प्रकार होता। त्या संबंधाने हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। मात्र पोलिसांनी महसूल विभागाने सांगितलेल्या या गुन्ह्यामध्ये अमेडिया आणि शीतल तेजवानी या दोघांची नावं घेतल्यामुळे बोपोडी प्रकरणामध्ये त्यांचा संबंध असल्याचा संशय जो आहे तो निर्माण झालेला होता, संभ्रम निर्माण झालेला होता। या संदर्भानं आज पोलिसांनी पुन्हा खुलासा केलाय। या सगळ्या प्रकरणामध्ये बोपोडीच्या विषयामध्ये अमेडिया आणि तेजवानी या दोन्ही आरोपींचा संबंध हा केवळ मुंडव्यापुरता आहे। बोपोडीच्या प्रकरणामध्ये सूर्यकांत येवले हे एकमेव असे आरोपी आहेत जे दोन्ही प्रकरणांमध्ये त्यांचा संबंध आहे, त्याच्यामुळे त्यांना मुख्य आरोपी करण्यात आलेले आहे। बोपोडीच्या प्रकरणामध्ये शीतल तेजवानी आणि पार्थ पवार यांची कंपनी अमेडिया यांचा संबंध नसल्याचा खुलासा जो आहे तो पोलिसांकडून करण्यात आला। निश्चित वैभव, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।